नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महाकुंभ मेळ्यातून बातम्या. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये 10हून अधिक भाविकांचा मृत्यू सुद्धा झाल्याची भीती आहे. तर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर सुद्धा तयार करण्यात आलाय. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक या ठिकाणी आले. सर्व भाविकांना संगम घाटावरती स्नान करायचं होतं, त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा देखील निर्णय आखाडा परिषदेने घेतला. शायद भगदड़ मच गई है. क्या हुआ? भगदड़ मच गया. अचानक भीड़ आ गई, भीड़ में हम फंस गए. लोग धक्का मारने लगे, हम नीचे गिर गए. बहुत लोग नीचे गिर गए. बहुत ज्यादा भीड़ कंट्रोल नहीं हुआ. एक बन एक ऐसा गिरते रही. भीड़ इतना थी, मैं वापस हो रहा था, उसके पीछे इतना भीड़ हो गई कि आगे पीछे थे कि उसी में मतलब आदमी गिर गए सब भगदड़ में. और हम सब भी मर जाते, लेकिन ये लोग बच गए. लेकिन हमारे चाचा उसमें खत्म हो गए उसी वक्त. महाकुंभ में आने वाले सभी श्रद्धालुओं से अनुरोध कर रहा हूं कि आज क्षमता से अधिक भीड़ आ गई है प्रयागराज में. इसे संगम का आग्रह छोड़ दें कि आज का अमृत स्नान निरस्त कर दिया जाए. और मैं भी भगवान से प्रार्थना करता हूं कि सबका मंगल हो. दिवंगत आत्माएं हैं, उनकी आत्मा के मोक्ष के लिए और जो घायल हैं उनके स्वस्थ होने की प्रार्थना के साथ हमने यह पवित्र तीर्थ में स्नान किया है. आज हमने बहुत ही सांकेतिक रूप में यह स्नान किया है, क्योंकि एक बड़ी दुखद घटना होगी, इसलिए इसको महोत्सव का रूप नहीं दिया है, इसको एक अनुष्ठान के रूप में संपन्न किया है. तर आपण पाहतोय महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. मात्र नेमकं महाकुंभ मेळ्यामध्ये घडलंय तरी काय तेही पाहूयात. संगम घाटावर मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नान आहे. अमृत स्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी झाली. संगम घाटावर गर्दी वाढल्यानं भाविकांची पळापळ बघायला मिळाली. 10हून अधिक भाविकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. दरम्यान प्रयागराजमधल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची पंतप्रधान मोदींनी 2 वेळा माहिती घेतली आहे. मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा झालेली आहे. जखमींवरती सुरू असलेल्या उपचारासाठी माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्याकडून चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेतला. तर मोदींनी स्वतः या संदर्भातला आढावा घेतला आणि पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना केली जाते का हेही बघणं महत्त्वाचं असेल. यासोबत राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. अंबरनाथमध्ये ड्राय डेच्या दिवशी अवैधपणे मद्य विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 40,000 रुपयांचा देशी विदेशी मद्याचा साठा जप्त केलाय. बीडच्या ज्ञानधारा पतसंस्थेमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याकरता मोठी गर्दी करण्यात आलेली होती. या दरम्यान ठेवीदारांनी आता शहरातील जालना रोडवरती अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आणि त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. ठेवीदारांना 5 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला. यंदाच्या हंगामात रायगड या जिल्ह्यातून मुंबई बाजारामध्ये पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला. अलिबाग तालुक्यातल्या नारंगी गावातील बागायतदार वरुण पाटील यांनी 2 डझन नग असलेल्या हापूसच्या 4 आणि केशर आंब्यांची 1 पेटी अशा 5 पेटी आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे.
बाजारात आवक वाढली त्यामुळे फुलगोबीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये किलो दराने विकली जाणारी कोबी 20 रुपये किलो दराने विक्री जाते, तर कोबीला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे। किरकोळ बाजारामध्ये 40 रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या गाजराची घाऊक विक्री 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे होते। यंदा सोयाबीन काढणीच्या वेळी आणि नंतर देखील पावसाची संततधार सुरू आहे। गाजर लागवडीचा हंगाम काहीसा लांबणीवर पडलाय। रब्बी पिकांची पेरणी जवळपास आता पूर्ण झालेली आहे। रब्बीची पेरणी आता 655 लाख हेक्टरवर गेली आहे। गहू आणि मक्याला यंदा शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे। भात आणि कडधान्यांचा पेरा देखील यंदा वाढलेला आहे, मात्र तेलबिया पिकांची पेरणी घटली आहे। देशातील हरभरा पेरणी 2.5 लाख हेक्टरने वाढून 98,55,000 हेक्टरवर गेली आहे। लागवड गेल्या वर्षीच्या पेक्षा वाढलेली आहे, तरी सरासरी क्षेत्रापेक्षा लागवड कमी आहे। हरभरा पिकाला पोषक हवामान आहे, त्यामुळे उत्पादनात वाढीचा देखील अंदाज व्यक्त केला जातोय। खानदेशात केळीची आवक अल्प आहे आणि त्यातच कुंभमेळ्यासह उत्तर भारतातून केळीची मागणी वाढली। 1 क्विंटल दरामागे 1,000 रुपयांची सुधारणा झाली आहे। कमाल दर हा 2,600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलाय, तर खानदेशात केळीची आवक ही सध्या प्रतिदिन 40 ते 42 ट्रक इतकी आहे। देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस गाळप हंगाम हा यंदा मार्च अखेरीस संपण्याची शक्यता आहे। महासंघाकडून ही शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रात निवडणुकीत ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसलाय। लातूरमधील हमीभाव खरेदी केंद्राबाहेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागल्या। सोयाबीनची विक्री करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्राबाहेर गर्दी करताय। हमीभाव खरेदीची तारीख वाढवून देण्याची मागणी शेतकरी करतायत। नंदुरबारमध्ये वाढत्या उष्णतेचा पपईला फटका बसतोय। विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात पानं गळली, फळं उघडी पडली आहे, त्यामुळे फळं खराब होण्यापासून वाचण्यासाठी शेतकरी फळावर आच्छादन लावताय। सध्या पपईला 17 ते 20 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय। हापूस आंबा हा आता बाजारात दाखल झालाय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 24 पेट्या दाखल झाल्या। एका पेटीमध्ये 4 ते 6 डझन आंबे आणि एका पेटीला 10 ते 15,000 इतका भाव मिळतोय। ई लर्निंग शाळा पूर्ण करण्यासाठी पुणे महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही, त्यामुळे मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलं। शाळेच्या बांधकामाबाबत अत्यंत निष्काळजी आणि सुस्त असणाऱ्या पालिकेच्या प्रशासनाला जागं करण्यासाठी नागरिकांकडून भीक मागून पालिकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। उल्हासनगरमध्ये शांतीसागर हॉटेलच्या किचनमध्ये आग लागली। अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीमध्ये हॉटेलच्या किचनचं मोठं नुकसान झालं। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 22 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आलेले आहेत। महसूल गुप्तचर संचालनालयानं तिघांविरोधात कारवाई केली आहे। तिघांना रुग्णालयात दाखल केले। कोकेनच्या 170 कॅप्सूलही काढण्यात आलेल्या आहेत। मुंबईच्या साकीनाका काजूपाडा विभागामध्ये एका महिलेला इको कारने धडक दिली, जागीच मृत्यू झाला, तर महिला आपल्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना तिचा कारच्या धडकेत मृत्यू झालाय। अपघातानंतर चालक जागेवरून पसार झाला असता पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पेण तालुक्यातल्या वडखळ या ठिकाणी अंगणवाडीमध्ये लहान मुलांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर आढळलेला आहे आणि या घटनेने परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। येथील कार्यरत अंगणवाडी ताईच्या लक्षात ही बाब आली आणि त्यामुळे अनर्थ टळलेला आहे। मात्र या घटनेने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरीफुलच्या अटकेसंदर्भात मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं। आम्ही पकडलेल्या आरोपीनेच सैफवरती हल्ला केलाय असा दावा मुंबई पोलिसांनी केलाय। आरोपीविरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे असं मुंबई पोलिसांनी सांगितलंय। अभिनेता सैफ अली खानच्या 25 लाख रुपयांचा वैद्यकीय खर्चाचा विमा दावा तात्काळ मंजूर करण्यात आलेला आहे। विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या डॉक्टरांच्या संघटनेने प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलं। सेलिब्रिटींना झुकतं माप देत विमा कंपन्या सामान्यांना मात्र हेलपाटे द्यायला लावतात, हा गंभीर आरोप संघटनेनं केलाय। मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झालाय, अस्वच्छ पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे समाज माध्यमांद्वारे हे प्रसारित केलं जाते। पालिकेने हे सर्व आरोप मात्र फेटाळले। मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतोय असा दावा महापालिका प्रशासनानं केलाय। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3662 घरांची लॉटरी 29 जानेवारी रोजी काढण्यात येईल। पुणे जिल्हा परिषद सभागृहात गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही लॉटरी काढली जाईल। 71,674 अर्ज प्राप्त झालेले आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नवविवाहित जोडपं, स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना VIP दर्शन देण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक नागरिकांना सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शनाला सोडलं जाईल। याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाईल। सर्वोच्च न्यायालयानं आता व्हॉट्सअप किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवण्यास बंदी घातलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं पोलीस विभागांना CRPCच्या कलम 41A किंवा BNSSच्या कलम 35 अंतर्गत आरोपींना नोटीस बजावण्यासाठी व्हॉट्सअप किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करू नये हे आदेश दिले आहेत। टोरेस घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईनला अटक केली आहे। टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका या अभिनेत्यावर आहे। आतापर्यंत टोरेस प्रकरणी 6वी अटक ही झाली आहे। राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वाढलेली संख्या लक्षात घेता न्यासकडून आवाहन केलं जाते। भाविकांनी 15 ते 20 दिवसांनी दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं जाते। कुंभमेळ्यासाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत येत असल्यानं मोठी गर्दी झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडीमध्ये उभारण्यात आले। 17 मार्च 2025ला तिथीनुसार शिवजयंतीच्या दिनी मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला। अयोध्या रामललांची मूर्ती साकारलेली या ठिकाणी दिसते आणि त्यांनी शिवरायांची मूर्ती साकारली आहे। मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू झालाय। भारतीय परंपरेला साजेसे कपडे घालावे हा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासानं घेतला। त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करूनच जावं लागेल। शिवडी नावाशिवाय अटल सेतूने प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी ती म्हणजे पुढील वर्षभरासाठी अटल सेतूवर 250 रुपये टोल कायम असेल। राज्य मंत्रिमंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता सेतूवर 4 चाकीच्या एकेरी प्रवासासाठी 250 रुपये टोल भरावा लागेल। ठाण्यात आता 81 शाळा बेकायदा असल्याची यादी ठाणे महापालिकेने जाहीर केली। शाळा बंद न केल्यास फौजदार कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला। RTE अंतर्गत मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। RTEच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी 2.5 लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत। यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही येत्या रविवारपर्यंतची असणार आहे। टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला ICCचा टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला। आता बुमराहला गारफील्ड सोबर्स ट्रॉफी देखील प्रदान केली जाईल, जो वर्षातला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा ICCद्वारे दिला जाणारा सन्मान आहे। हे विजेतेपद पटकावणारा तो 5वा भारतीय खेळाडू आहे। पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे 100% तिकीट विक्री झाले। येत्या शुक्रवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना पुण्यात पार पडेल। पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी तिकीट संपल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे।
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावरती ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील। त्यांचं नियोजन महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं केलेलं आहे। यातून मोनो मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल। पीएमपी प्रवाशांना मेट्रोप्रमाणे पुढील स्टॉपची माहिती ऐकायला मिळेल। पीएमपी बसमध्ये नव्यानं डिजिटल यंत्रणा लावण्यात येणार आहे। वाहक आणि चालकांच्या आवाजातच याची माहिती रेकॉर्डिंग केली गेलेली आहे। महामंडळाच्या स्वमालकीच्या सर्व बसेसला LED फलक लावण्यात येणार आहेत। पुण्यातून महाकुंभला जाणाऱ्या बस रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत। पुण्यातून फेब्रुवारीमध्ये प्रयागराजसाठी 400 खासगी बसेस आणि 12 ते 13 रेल्वे गाड्या धावणार आहेत। मुंबईमधल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनानं नुकतीच मोहीम हाती घेतलेली आहे। गेल्या 7 दिवसांमध्ये मुंबईच्या विविध भागांमध्ये कारवाईचा बडगाही उगारण्यात आलेला आहे।